न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। मारुंजी ते शनी मंदिर या मुख्य रस्त्यावर दररोज जेसीबी आणि पोकलेनसारखी मोठी यंत्रे भर रस्त्यात उभी केली जात असल्याने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागलाय। हा रस्ता आयटी पार्क आणि इतर महत्त्वाच्या भागांना जोडणारा असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते। मात्र रस्त्याच्या कडेला किंवा थेट रस्त्यातच ही यंत्रे उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही वाहने रात्रीच्या वेळी देखील कोणत्याही रिफ्लेक्टर किंवा धोक्याच्या खुणांशिवाय उभी असतात, ज्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण होतो। वारंवार तक्रार करूनही संबंधितांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही। जर तुम्हाला या प्रश्नावर पोलिसांशी किंवा प्रशासनाशी बोलायचं असेल तर खालील प्रश्न नक्की विचारा। कायदेशीर तरतूद: सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीने अवजड यंत्रे उभी करणे मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? दंडात्मक कारवाई: यापूर्वी अशा बेशिस्तपणे वाहने उभ्या करणाऱ्या मालकांवर किती दंड आकारला गेला आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे? रात्रीची सुरक्षा: रात्रीच्या वेळी ही वाहने रस्त्यात उभी असल्याने अपघाताची भीती आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस रात्रीची गस्त का वाढवत नाहीत? जप्तीची प्रक्रिया: जर एखादे वाहन वारंवार एकाच ठिकाणी उभे राहत असेल तर ते जप्त करण्याची प्रक्रिया प्रशासन कधी राबवणार? धोकादायक पार्किंग: मारुंजी सारख्या गर्दीच्या रस्त्यावर नो पार्किंग झोन असूनही ही वाहने तिथे कशी काय उभी राहतात? यात पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे का? प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।